पुण्यात भीमाशंकरमध्ये भाविकांच्या गर्दीचा उद्रेक पाहायला मिळतोय। व्हीआयपी दर्शन रांगेतून भाविकांनी थेट गेट तोडून प्रवेश केलाय। तासनतास रांगेत उभं राहायला लागतंय, त्यामुळे या गर्दीचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं। सुरक्षा रक्षकांना बाजूला करून या गर्दीनं गेट तोडून मंदिरात प्रवेश मिळवलेला। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून। तुषार, काय नेमकं घडलेलं होतं या ठिकाणी? भाविकांनी हा गेट तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या संख्येने भाविक हे खरं तर दर्शनासाठी येतात। मात्र त्या ठिकाणी असणारी व्यवस्था जी कुठेतरी कमजोर ठरली किंवा त्या व्यवस्थेमधून जी दर्शनासाठी लोकांना मंदिरामध्ये प्रवेश करायचा होता, तिथे व्हीआयपी आणि इतर जी दर्शन व्यवस्था होती त्यातूनच लोक सोडत असल्याचा एकंदरीत आरोप हा भाविकांकडून होत होता। त्यामुळे भाविकांनी व्हीआयपी दर्शन रांगेतून थेट प्रवेश करण्यास सुरुवात केली आणि तिथे असणारा जो गेट आहे त्याच्यावरती अक्षरशः भाविक चढले गेले आणि त्याच्यावरून खरं तर प्रवेश करण्याचा प्रयत्न भाविकांनी केला। अखेर तो गेट तिथला तुटला। खरं तर भाविक हे तासनतास काल दर्शनासाठी सोमवार असल्यामुळे मोठ्या संख्येने रांगेत उभे होते। रात्री मंदिर बंद होण्याची वेळ येतोपर्यंतही भाविकांना दर्शन मिळत नव्हतं। कारण महाराष्ट्र असेल इतर राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये जे भाविक आहेत ते श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी येतात। अखेर प्रवेश लवकर मिळत नसल्याने भाविकांचा उद्रेक झाला आणि भाविकांनी व्हीआयपी रांगेतून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी तिथील जे गेट आहे ते तोडण्यात आलं। अगदी, आणि तेच दृश्यांमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की हा उद्रेक एकंदरीत गर्दीचा पाहायला मिळाला। धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी।